सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 6 भावभक्तीची भावुक गाथा याचा भाग 1. मी अधूनमधून सारखाच पावसला जात असे. घरी माझ्या तोंडून माझी मुलं स्वामी स्वामी असं काहीतरी ऐकत असत. मुलं म्हणायची, दादा आम्हाला एकदा स्वामी बघायचेत. पत्नी पण म्हणायची, एकदा पावसला जायचंय. मला खूप वाटायचं की आपला हा संसार एकदा पावसला सद्गुरू चरणी घेऊन जावं. परंतु पैशाचा प्रश्न होता. पावसला स्वामींजवळ भावभक्तीचं नाणं चालतं याची मला खात्री होती. स्वामी भावाचे पाहुणे होते ह्याची प्रचिती पण होती. परंतु इतक्या लांब एसटीनं 4 मुलगे आणि पत्नी असा मोठा प्रपंच घेऊन जायचं म्हणजे खऱ्या नाण्याचा प्रश्न होता. एकदा त्यातूनच मार्ग काढला आणि सर्व कुटुंब घेऊन पावसला परमपूज्य स्वामींकडं जायचं ठरवलं. 1964चा मे महिना असेल. स्वामींना पत्र लिहिलं आणि कळवलं, अनेक वेळा श्रीचरणी आलो, ह्या खेपेस सर्व कुटुंब घेऊन श्री दर्शनास येत आहे. पावसला त्यावेळी आश्रम व्यवस्था नव्हती. विचार केला, एकसारखं जाऊन देसाई मंडळींना आपण त्रास देतोच, आता कुटुंबातील सर्व मंडळी त्यांच्याकडे नेऊन त्रास देणं बरं नाही. म्हणून रत्नागिरीला लॉजमध्ये उतरलो आणि सकाळी भोजन वगैरे उरकून पावसला गेलो. पत्नीला अनुग्रह. स्वामी वाट पाहत होते. आम्ही देसायांच्या घरात ओटीवर जातो न जातो तोच त्यांनी आम्हाला सर्वांना खोलीत बोलावलं. आम्ही खोलीत गेलो. प्रेमानं ऋणानुबंधित असणारी माणसं आली की एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जवळीक दाखवणारे आणि आपुलकीदर्शक भाव उमटावे, अगदी तसेच भाव स्वामींच्या चेहऱ्यावर आम्ही खोलीत गेल्यावर उमटलेले असे मी पाहिले. तो भाव पाहूनच माझे डोळे अगदी भरून आले. मी अगदी भारावून गेलो. अगदी त्याच प्रेमात स्वामींनी माझ्या मुलांची चौकशी सुरू केली. नाव, इयत्ता, सर्व माहिती मुलांना प्रेमानं विचारली. नंतर मुलांना प्रसाद दिला. मुलं स्वामींच्या खोलीच्या बाहेर गेली. नंतर मी आणि माझी पत्नी थोडा वेळ स्वामींसमोरच बाकावर बसलो. थोडं बोलणं झालं. खोलीतून उठताना पत्नीकडं बोट दाखवीत स्वामींना मी म्हणालो, स्वामी हिला अनुग्रह व्हावा. हो, तो तर द्यायचाच. दुपारी. स्वामी मोठ्या प्रेमानं म्हणाले. दुपारी मी आणि माझी पत्नी अशी दोघं स्वामींच्या खोलीत गेलो. बाकावर बसलो. स्वामी भावावस्थेत असेच पलंगावर बसले होते. त्यांनी मला जवळ बोलावलं. आपल्या खांद्यावर हात ठेवण्यास सांगितलं. स्वामींच्या उजव्या खांद्यावर रुमालाची एक पातळशी चौपदरी घडी ठेवून आणि त्यावर माझा डावा हात ठेवून मी पलंगाजवळ उभा राहिलो. स्वामी माझ्या पत्नीजवळ बोलू लागले. त्यांनी तिच्याकडून 2-3 वेळा सोहम प्रक्रिया करून घेतली. नंतर ते तिला म्हणाले,
डोळे मिटून जरा स्वस्थ बसा. तेवढ्यात त्यांनी गुरुपरंपरेचा एक कागद बाहेर काढला. त्यावर एक मंत्र लिहिला. स्वामींचा म्हणून झाल्यावर माझी पत्नी म्हणे. असं 3दा झालं. हे सर्व झाल्यावर स्वामी माझ्या पत्नीशी पुन्हा बोलू लागले आणि म्हणाले, रात्री झाकापाक वगैरे झाली, काम संपलं की झोपताना 10-15 मिनिटं किंवा सकाळी उठताना 10-15 मिनिटं ध्यान करावं. तेवढं पुरे. आज इथेच थांबूया. यानंतर या 6व्या प्रकरणातला दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.